कधीतरी उरणाऱ्या शिळ्या भाताचं काय बनवायचं? बऱ्याच जण आई फोडणीचा वगैरे भात करते, पण तो नको होता म्हणून आज काहीतरी युनिक आणि भन्नाट बनवलं. नमस्कार, मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण शिळ्या भाताची ही भन्नाट अशी रेसिपी बघतोय. त्यासाठी इथं बघा मी 1 वाटी इतका हा जो शिळा भात होता तो घेतला. काल रात्री ना थोडा जास्त भात लावला गेला होता, तो शिल्लक होता. म्हणलं काहीतरी युनिक तर बनवलंच पाहिजे, तर हा एका बाउलमध्ये काढून घेतला. तुम्ही हे भाताचं प्रमाण एखाद्या कपानं किंवा मग कोणत्याही वाटीने घेऊ शकता. हा भात थोडासा आपण आता हातानं मॅश करून घ्यायचा. आता भात बघा चांगला असा मॅश झालेला आहे, म्हणजे जे भाताचे कण होते ते बऱ्यापैकी बघा थोडेसे असे मऊ झालेले आहेत. अशा पद्धतीनं हा भात जो आहे तो चांगला असा मॅश झाला की ज्या वाटीने आपण भात मोजून घेतला ना, अगदी त्याच वाटीने आपण बटाटा जो होता तो उकडून घेतला होता आणि तो पण मी थोडासा मॅश करून घेतला होता. आता 1 वाटी बटाट्यासाठी मला 3 ते 4 बटाटे लागले. साधारणपणे हे मध्यम आकाराचे बटाटे होते. तुम्ही हवं तर तुमच्याकडे मोठा बटाटा असेल तर 1 किंवा 2 देखील तुम्हाला बास होतील. आता हे दोन्ही देखील बघा आपण चांगले असे मिक्स करून घेऊयात. थोडासा ओलसरपणा आहे, त्यामुळं मी एका वाटीमध्ये पाव वाटी इतके हे पोहे घेतलेत. जे आपण कांदे पोह्यांसाठी वापरतो तर मी तेच पोहे घेतले. पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यातलं जे काही पाणी आहे ते आपण पाणी काढून घेतोय. पोहे काय होतात, जे काही एक्स्ट्राचं मॉइश्चर असतं ते पूर्णपणे शोषून घेतात. त्यामुळे हे भिजवलेले पोहे घातले. त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घातला, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, त्यानंतर अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा मी गरम मसाला, 1 चमचा मी धणे पावडर घातली आणि आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालतोय. आता भातामध्ये पण थोडंसं मीठ असतं, त्यामुळं अंदाज घेऊन मिठाचा वापर करायचा. हे सगळे जिन्नस एकदा घातले की हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. बऱ्याचदा काय होतं, आपल्या घरी पाहुणे वगैरे नसतील ना, त्यावेळी आपण थोडा जास्त भात वगैरे लावतो आणि तो कधी कधी शिल्लक राहतो. फोडणीचा भात किंवा दही भात तर आपण नेहमीच बनवतो. माझ्या घरी तर काय होतं की शिळा भात म्हटलं की सगळे नको नको म्हणतात. मग आईला सारखा प्रश्न पडतो की मी एकटी तरी किती हा भात खाऊ, म्हणून ती काहीतरी जुगाडू रेसिपी आम्हाला बनवून देते. त्यातलीच ही खास रेसिपी आहे. एकदा बनवली म्हणून आम्ही सारखी हीच रेसिपी आता बनवतो. तर छान असा गोळा झाला आहे. ह्यातलं जे ओलसरपण होता तो पण बघा पूर्णपणे कमी झालेला आहे. तर आता आपण हे साईडला ठेवूयात, जेणेकरून थोडंसं छानपैकी हे सेट होईल. आजची जी रेसिपी आहे ती आपण अगारो ह्या फ्राईंग पॅनमध्ये बनवतोय. तर अगारोच्या ब्रँडनं आपल्याला हा फ्राईंग पॅन जो आहे तो आपल्याला पाठवलेला आहे. खूप सुंदर ह्यांचा पॅन आहे. मला खूप दिवसापासून हा हवा होता आणि ह्या पॅनची जी खासियत आहे ना, ह्याला ना हनीकोमचं टेक्स्चर आहे, त्यामुळं जी हीट आहे ती सगळीकडे एकसारखी पसरली जाते आणि हा युनिक पॅटर्न असल्यामुळे ना हा खूप मस्तही होतो. हा जो पॅन आहे हा स्टेनलेस स्टीलचा आहे आणि हा ट्रिपला आहे, म्हणजे जे खालचं मेटल आहे ते स्टीलचं आहे. 2 नंबरचा जो लेअर आहे तो ॲल्युमिनियमचा आणि तिसरा जो लेअर तो मॅग्नेटिक स्टीलचा आहे. त्यामुळं ह्यात कोणत्याही प्रकारचं जे अन्न आहे ते अजिबात खाली चिकटत नाही. फास्ट कुकिंगची प्रोसेस होते. तुम्हाला पण जर हवं असेल तर नक्की ऑर्डर करा. हा जो प्रोडक्ट आहे ह्याची लिंक मी तुम्हाला खाली देते, तुम्ही नक्की त्यांच्या वेबसाईटवरून हा ऑर्डर करू शकता. आता हा जो आपण गोळा करून ठेवला होता तो पण छानपैकी साधारणपणे 5 ते 6 मिनटं छान रेस्ट झाला. त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून हे हाताला चिकटणार नाही. आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आपण कटलेट बनवतो तर अगदी त्याच पद्धतीने ह्याचे छान असे रोल्स बनवून घ्यायचे. तुम्हाला हवं तर तुम्ही गोलाकार किंवा मग थोड्या चपट्या आकारामध्ये बनवू शकता. मला अशा रोल्स प्रकारात आवडतात, तर अगदी त्याच पद्धतीने आपण बाकी सगळे रोल्स बनवून घेऊयात. जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवून द्याल ना, तेव्हा कुणाला कळणार पण नाही की ही रेसिपी आपण शिळ्या भातापासून बनवले. सगळेजण अगदी मागून आणि हट्ट करून खातील, सारखी अशीच रेसिपी बनवून असे मागे देखील लागतील, इतकी मस्त रेसिपी आहे. आता बघा सगळे जे रोल्स आहेत ते मी अगदी अशाच पद्धतीनं बनवून घेतले. रोल्स तयार झालेले आहेत. आता एका वाटीमध्ये मी 2 चमचे मैदा घेतला, त्यामध्ये अगदी आपण चिमूटभर मीठ घालूयात. आता हे मिक्स करायचं आणि ह्यामध्ये पाणी घालून आपण याची एक पातळ अशी स्लरी बनवतोय. ही जेव्हा स्लरी बनवतो तेव्हा ती थोडीशी पातळसर प्रमाणात असावी, जेणेकरून वरचं जे कोटिंग आहे ना ते अगदी छानपैकी बनेल. आता ही स्लरी पण बघा छान तयार झालेली आहे. आपले रोल्स पण तयार आहेत. आता एका वाटीमध्ये किंवा एका छान प्लेटमध्ये ना मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. आता हा जो रोल तयार करून घेतला आहे त्याला छान असं मैद्यामध्ये हे कोट करून घेतलं आणि त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये हा रोल आपण चांगला घोळवून घेतोय. तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसतील तुम्ही तर शेवया देखील किंवा मग रव्याचा देखील वापर करू शकता. माझ्याकडे ब्रेड क्रम्स होते घरी बनवलेले, त्यामुळे मी हेच वापरले. हा छानपैकी असा छान कोट करून घ्यायचा आणि अगदी सगळे जे रोल्स आहेत ना अगदी त्याच पद्धतीने आपण कोट करून घेतोय.
तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझं असे छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील. आणि हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून मला कळेल माझे व्हिडिओ कोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात. तर असे सगळे रोल्स मी छान कोट करून घेतले. त्यानंतर आपण हा जो फ्राईंग पॅन आहे तो छानपैकी गरम करायला ठेवूयात. त्यामध्ये आपण तेल घालूयात. आता मी तर हा छानपैकी फ्राय करून घेते. तुम्ही हवं तर हे शॅलो फ्राय पण करू शकता. हा जो पॅन आहे तो खूप छान आहे. ह्याच्यामध्ये जी हीट आहे ती सगळीकडे इव्हनली होते आणि जे कुकिंग आहे ते जास्त आधीपेक्षा फास्ट होतं. आता ह्यामध्ये हे सगळे रोल्स आहेत आपण मस्तपैकी 2 ते 3 मिनटं फ्राय करून घेतोय. फ्राय करताना गॅस थोडा मध्यम ठेवायचा, म्हणजे अगदी मस्त अशी क्रिस्पी लेअर जी आहे ती तयार होते. याआधी पण मी तुम्हाला शिळ्या भाताच्या बऱ्याच भन्नाट रेसिपी दाखवल्या होत्या आणि बऱ्याच कमेंट आल्या की ताई अजून अशाच रेसिपी दाखव, म्हणून म्हटलं की आजची रेसिपी पण खास तुमच्यासाठी बनवावी. जर तुम्हाला हा व्हिडिओ कोणत्याही क्षणी जरी आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. छान तांबूस गोल्डन ब्राऊन रंग आला की तेल नितळून मी हे काढून घेतले. सगळे रोल्स बघा दिसायला खूप मस्त झालेत, कुणाला कळणार पण नाहीत की हे आपण शिळ्या भातापासून बनवलेत. इतके मस्त आहेत, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते. वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे आपले हे रोल्स तयार झालेत. टोमॅटो केचपसोबत अगदी मस्तच लागतात. तर आजची तुम्हाला ही शिळ्या भाताची भन्नाट रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा छान छान रेसिपीसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून छान कमेंट्स करा. चला तर भेटूत नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.